खासदार संजय दिना पाटीलची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी। मी बोलतोय तर रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, उगाच डोक्यात जाऊ नका, पोलिसांसमोर संजय पाटीलकडून पत्रकारांना धमक्या। टीव्हीजे मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटीलचा निषेध, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार, पत्रकार संघटना आक्रमक। संजय दिना पाटीलच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये या संदर्भात चर्चा, संजय पाटीलसह या ठिकाणी मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी। संजय दिना पाटीलचं हे वक्तव्य रागात न पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटलांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलंय उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। पळपुट्या खासदाराकडून पत्रकारांना धमकी, मिंधेंच्या टोळीची संस्कृती जगासमोर येतेय, आदित्य ठाकरेंची टीका, तर धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करा, संजय राऊतांची ही मागणी। महायुतीमध्ये सर्वांना सत्तेचा माज, संजय दिना पाटीलच्या अरेरावीवर नाना पटोले, सुषमा अंधारेंचा संताप, तर हा पत्रकार आरसा, मी माफी मागतो, संजय पाटीलच्या गैरवर्तनावर बच्चू कडूंची माफी। तर मगरूर संजय दिना पाटीलच्या पत्रकार परिषदेवर या ठिकाणी पत्रकारांचा बहिष्कार, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पत्रकारांचा निर्णय, दरम्यान राज्यभरातनं निषेध व्यक्त। अमित शहांच्या कवच कुंडलांवर आता आम्हाला डिवचू नका, औकातीत रहा, राऊतही संतापले, संजय दिना पाटीलनं मारलेले 5 लोक कोण, चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र। मी कुणालाही मारलं नाही, विनाकारण माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य टाकू नका, चौकशीसाठी तयार, चूक असल्यास पोलीस कारवाई करतील, संजय दिना पाटीलचं उत्तर। पोकळ धमक्यांना कुणीही घाबरू नये, आम्ही कुणाचंही घर बॉम्बनं उडवून देणार नाही, पोलीस योग्य कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। ऑपरेशन टायगर फत्ते करण्यामध्ये फडणवीसांची शिष्टाई मोलाची, खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या, दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळवून देण्यामध्ये फडणवीसांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरवरून आता फडणवीस आणि शिंदेंमध्ये श्रेयवाद सुरू आहे का, वडेट्टीवारांचा सवाल, तर पक्ष वेगळे पण एकमेकांना साथ देणं चुकीचं नाही, योगेश कदमांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये फुटीर 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खासदारांविरोधात आंदोलन, तर कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी। इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये गोंधळ, ई-बस सुरू करणं आणि जागा निश्चितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, पाणी प्रश्नावरून सुद्धा विरोधक आक्रमक। लोहगड हत्या प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनचा कॅफेतला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता, पुणे पोलिसांकडून कॅफेत चौकशी। अयोध्या राम मंदिर देणगी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मंदिर ट्रस्टच्या तक्रारीवरून अयोध्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपत राय राजीनामा देण्याचीही शक्यता। अकोल्यातनं सहाय्यक जिल्हा निबंधक किरण चौधरींना एसीबीकडून अटक, तक्रारदाराकडून 10,000ची लाच मागताना रंगेहात अटक, एसीबीकडून पुढील तपास सुरू। व्हेनेझुएलामध्ये 126 वर्षातला सगळ्यात मोठा भूकंप, 7.1 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानी कराकस हादरली, अनेक इमारती कोसळल्या, 10,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती।